आमच्या गल्लीत लवकरच होणार आहे बाप्पाचं आगमन आणि त्याची तयारीमध्ये आमच्या गल्लीतला डान्सर करू लागला डान्स प्रॅक्टिस, जे की खूपच छान आहे. आणि इथे होणार आहे आमचं बाप्पाचं आगमन. इथे की डेकोरेशन वगैरे करून मस्त छानपैकी बनवल. आता मी चालली आहे हरितालिकेच्या पूजेचं सामान घ्यायला, जे की उद्या आहे. सो आज जाऊयात की काय काय सामग्री लागली ते घ्यायला अँड भेटूयात थोड्या वेळात. आमचा स्पीकर पण खराब झाला आहे यार टाईमवरच. सो आता आम्ही याला रिपेअर करणार आहे. सो याला इथून काढून घेऊ अँड देन आमच्या गल्लीत बसणार आहे गणपती बाप्पा. सो त्याच्यासाठी हे सगळे लोक इथे जमा झालेले आहे. ही आहे आमची छोटी प्राची, छोटी व्लॉगर. अँड देन आता इथे सगळे करू लागले भूमिपूजन. दिवा वगैरे लावून नारळ वगैरे फोडून सगळेजण आता करतील इथे भूमिपूजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये सनसेटच्या टाईमला एवढा मस्त व्ह्यू झाला होता ना. बघा तुम्ही किती छान दिसतंय हे. देन आम्ही आलो प्रोजनला. देन स्कूटी केली प्रोजनच्या साईडला पार्क अँड देन आता चाव्यातमध्ये. इथं आम्ही बघणार आहेत होम थिएटर, जे की आमचं जे घरचं होतं ते खराब झालं आहे. सो आम्ही आता बघणार न्यूवाला. सो आता चाललो आहे आणि इथं आलो आहे. देन आम्ही इथं आलो आणि सगळ्या साऊंड सिस्टीम चेक केलं. बट आय वॉन्ट सोनी बिकॉज आमच्याकडे आधी सोनीचा होता. सो इकडं पण व्हॉईस वगैरे चेक केल्या अँड देन आलो आहे बाहेर आल्यावर अंधार पडलेला होता आणि इथं अक्षय कुमारचे मस्त हवेत केस उडू लागले. बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये किती जोरात गणपतीचं आगमन सुरू आहे. बॅकग्राऊंडला तर तुम्हाला ढोलचे आवाज येतच असेल. सगळेच छान आहे. नंतर पूजेचं सामान घेता घेता आम्हाला दिसले गणपती बाप्पा. हे समोरचं बाप्पा बघा किती क्यूट दिसतोय आणि सगळेच बाप्पा खूपच छान होते आणि मला सगळेच आवडले. सो आम्ही दुसरीकडे पण बघायला गेलो, म्हणजे त्या शॉपचे वरती ठेवलेले होते गणपती बाप्पा. तर इथं सगळे गणपती होते आणि खूपच छान छान होते. नंतर मी गेले पूजेचं सामान घेण्यासाठी. सो इथनं सामान घेतलं मी. जे नाही भेटलं ते गेले दुसऱ्या शॉपमध्ये बघायला. सो फायनली सगळं सामान भेटलं होतं मला. गुड मॉर्निंग. आज आहे हरितालिकेची पूजा, त्याच्यासाठी आले मी जास्वंदची फुलं वरती घ्यायला अँड देन मी नंतर रेडी झाले पूजासाठी साडी वगैरे वेअर करून. देन रेडी वगैरे होऊन मी बसलेले आहे आता फायनली पूजेसाठी. सो आता सगळी पूजा एकदम व्यवस्थित करूया आणि मस्त प्रे करूयात महादेवाला की सगळ्यांना सुखी आनंदी ठेव. इथं मी ठेवले सगळे 5 प्रकारची फळं. देन इथं ठेवलं पार्वती मातेचं श्रृंगारचं सामान आणि नंतर दुर्वा दिली गणपती बाप्पाला आणि जास्वंदाची फुलंसुद्धा ठेवले बाप्पाकडे आणि पार्वती मातेकडे. नंतर ही ओढणी पण अर्पण केली पार्वती मातेला आणि त्याच्यानंतर श्रीफळसुद्धा अर्पण केलं पार्वती मातेला. आणि इथे माझी फायनली पूजा करून झाली आहे सगळी व्यवस्थित अँड देन मग आरती वगैरे पण करून घेतली. सो माझी हरितालिकेची पूजा खूप छान झाली आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.